हॅलो, नमस्ते. आपल्या सर्वांचं खाईन तर तुपाशीमध्ये स्वागत आहे. आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे फक्त असा सुट्टीचा दिवस नाही आहे. आज आहे खास असा मटणाचा दिवस. ज्यांच्या ज्यांच्या घरी रविवार आणि मटण याचं समीकरण जुळलेलं आहे, त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर बनवूया मटण थाळी. त्याच्यासाठी सर्वात अगोदर मी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, चांगलं कडकडीत आणि एक बारीक चिरलेला कांदा आपण या तेलामध्ये परतवून घेऊया. हा कांदा परतत असताना मस्त असा सोनेरी कलर येऊस्तोपर्यंत परतायचा आहे. आता कांदा परतून झाला आहे आपला. आता आपण याच्यात मीठ आणि हळद टाकूया आणि त्याचबरोबर मटणसुद्धा. आता मटण टाकल्यावरती ह्याच्यात मस्त असं मटण जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा तुमच्या घरी आज रविवार स्पेशल काय बनत आहे? किंवा तुमच्याही घरी दर रविवारी मटण बनतं का? हेही मला कमेंट्समध्ये सांगा. इथे बघू शकता मस्त असं मोठा फुल गॅस करायचा आहे आणि हे मटण अशा पद्धतीनं मस्त असं परतवून घ्यायचं आहे. हे मटण परतत असताना असं कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे. जर का तुम्ही सगळ्या बाजूंनी मटण मस्तपैकी हलवलत आणि चांगलं परतलं तर अशा पद्धतीने त्या मटणाला पाणी सुटेल. हे मटणाचं आणि मिठाचं पाणी असतं. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी हे मटण मस्तपैकी उकडायला ठेवूयात. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याच्यात बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे. पण पूर्ण पाणी आटलं नाही. आपल्याला हे पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आणि मस्त मटण परतवून घ्यायचं आहे. तर आपण अजून एकदा याच्यावरती 10 ते 15 मिनिटांसाठी झाकण देऊया आणि परत एकदा शिजायला ठेवूयात. आता इथे बघू शकता बऱ्यापैकी पूर्ण पाणी आटलं आहे ह्याच्यातलं. अशा पद्धतीने जर का तुम्ही मटण शिजवलंत तर तुमचे मटणाचे जे पीस आहेत ते चांगले मऊसूत शिजतील आणि जे हाडं आहेत मटणाची त्याच्यापासून वेगळे होणार नाही. आता हे पूर्ण पाणी आटलं आहे. आपण परतूनही घेतलं आहे 1-2 मिनिटांसाठी हे मटण. आता आपल्याला जेवढं रस्सा हवाय किंवा मग जेवढं अळणी हवंय तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊया. हे पाणी टाकत असताना कायम गरम पाणी टाकायचं आहे. थंड पाणी मटणमध्ये टाकायचं नाही. गरम पाणी टाकलं तर मटणाच्या रश्श्याला किंवा अळणीला चांगली चव येते. इथे बघा मी अजून थोडंसं पाणी ॲड करत आहे ह्याच्यात, कारण मला तेवढा रस्सा बनवायचा आहे. आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून अर्धा तासासाठी शिजायला ठेवूयात. आता हे शिजायला ठेवत असताना पहिल्यांदा थोडासा उकळी येऊस्तोपर्यंत गॅस थोडा फुल ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतरनं गॅस एकदम स्लो करायचा आहे. मटण शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊयात. इथे बघू शकता कांदा आणि खोबरं मी भाजून घेतलं आहे आणि आलं लसूण कच्चं घेतलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर थोडीशी. आता हे मी वाटून घेतलं आहे. आता एकदम मंद आचेवरती मटण शिजलं आहे. एकदम सॉफ्ट शिजलं आहे. तुम्हाला बघूनच कळत असेल. थोडीशी कोथिंबीर टाकते आणि जे पण काही मला अळणी काढून ठेवायचं आहे ते काढून ठेवते आणि मटण मसाला सुक्कं बनवण्यासाठी आपण आता याच्यातून पीस काढून घेऊया. आता मस्त आणि झणझणीत अशी रश्श्याला फोडणी देऊयात. त्याच्यासाठी बघा साधारण 2 चमचे एवढं मी कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल मस्त असं चांगलं गरम झालं, की त्याच्यात मी टाकलं आहे 3 चमचे एवढं चटणी किंवा मग तुम्ही याला कांदा लसूण मसालाही म्हणू शकता. ही चटणी मस्त अशी भाजली गेली, की आपण त्याच्यात टाकूयात वाटण.
आता जेवढं तुम्हाला रस्सा घट्ट किंवा पातळ बनवायचा आहे त्या पद्धतीनं तुम्ही वाटण टाका. माझ्या घरात थोडासा आम्ही पातळ रस्सा बनवतो. आता हे वाटण मस्त असं परतवून घेऊया. मग आता मी टाकत आहे मटण मसाला 1 चमचा आणि थोडंसं परतवून घेऊया. आता चांगला मसाला भाजण्यासाठी ह्याच्यात मी 2 पळी अळणी टाकलं आहे किंवा मग याला मिठाचं पाणीही म्हणतात काही लोक. ते टाकलं आहे आणि ते टाकून मस्त असं ते पूर्ण पाणी आटूस्तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मसाला भाजला तर आपण जे आलं लसूण कच्चं टाकलं होतं त्याचा पूर्णपणे कच्चापणा निघून जाईल आणि आपल्या वाटण मस्त चांगलं असं खमंग भाजलं जाईल. इथे बघू शकता पूर्ण वाटण चांगलं भाजलं आहे. आता आपण हे अळणीमध्ये किंवा मग मटणचं सूप आहे त्याच्यात मिक्स करूया आणि आपला रस्सा तयार होईल. असा झणझणीत रस्सा आणि सुकं मटण खायला कोणाला आवडणार नाही. तर तुमच्या घरी मटण कसं बनतं हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही नेहमी रविवारी जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हाही असं सुक्कं मटण आणि असा झणझणीत असा मटणाचा रस्सा नेहमी आमच्या घरी रविवारी बनायचा आणि आम्ही वाट पाहायचो त्याची. आता आपण मटण मसाला सुक्कं बनवूया. सेम कढईमध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल घेतलं आहे आणि वाटण भाजत आहे मी. वाटण इथे कमी टाकलं आहे मी. खूप जास्त वाटण टाकायचं नाही सुक्यामध्ये, कारण त्याच्याने मटणाची ओरिजिनल चव निघून जाते. 2 चमचे चटणी टाकली आहे, 1 चमचा मोठा असा गरम मसाला टाकला आहे आणि 1 चमचा मटण मसाला टाकला आहे. मटण मसाला हा मी स्वतः घरी बनवलेला आहे. याची जर का रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथे बघू शकता मस्त असा मसाला भाजून झाला आहे. आता याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकत आहे मी. आपण मटणामध्ये शिजतानाही मीठ टाकलं आहे. हे लक्षात ठेवायचं आणि थोडंसंच मीठ टाकायचं आहे अगोदर. आता पूर्णपणे मसाला भाजून झाल्यानंतर याच्यात मी मटण शिजलेलं ते टाकत आहे. आता हे मटण आपण मस्त असं परतवून घेऊया. हे मटण शिजलेलं असल्यामुळे याला खूप असं शिजवायचं नाही. ऑलरेडी आपण चांगलं मऊसूद असं मटण शिजवून घेतलं आहे. आणि इथे बघू शकता मटण खूप चांगलं शिजलं आहे, पण हाडांपासून वेगळं झालेलं नाहीये. अशाच पद्धतीनं मटण शिजलं तरच त्याची टेस्ट एकदम चांगली लागते आणि खायला पण मजा येते. अदरवाईज मटणाची जर का हाडं वेगळी झाली आणि खूप ओव्हर कुक झालं तर त्याची चव लागत नाही. आता इथे बघू शकता तुम्ही एक 10 मिनिटांसाठी हा मी रस्सा शिजवून घेतला आहे. आता ह्याचा थिकनेस बघू शकता. खूप जास्त घट्ट पण नाहीये आणि खूप जास्त पातळ पण नाहीये. खूप जास्त घट्ट आमच्या घरात रस्सा आवडत नाही. अशा पद्धतीने पातळ रस्सा आम्ही नेहमी बनवतो आणि याला तरी पण किती मस्त आली आहे बघा. हा जो कांदा लसूण मसाला आहे किंवा मग चटणी म्हणू शकता तुम्ही त्याला, ही मी नेहमी कैलास मसाले यांच्याकडून घेते. हे पेड प्रमोशन वगैरे काही नाहीये. मी नेहमी त्यांच्याकडून ही चटणी घेत असते. घरगुती बनवतात ते. आता आपलं मटण मसाला आणि रस्सा तयार आहे. मी भाकरी आणि भातही बनवला आहे. आता आपण ताट बनवून घेऊया. एकदम सिंपल आणि साधं-सुधं आहे हे. पण टेस्टला एक नंबर आणि जो पण कोणी जेवेल, ज्यांना मटण आवडतं, त्यांचं पोट नक्कीच भरेल. इथे बघू शकता मी रस्सा वाढत आहे. आता इथे बघू शकता रस्स्याला किती मस्त सुंदर असा कलर आला आहे आणि सुक्क पण किती मस्त झालं आहे. याची चव अप्रतिम होती. रेसिपी एकदम साधी आणि सिंपल आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? सिंपल आणि साधी. इथे बघू शकता आपलं ताट रेडी झालेलं आहे. हे रविवार स्पेशल आहे. नेहमी आमच्या घरात बनतं. तुमच्या घरी रविवारचं काय बनतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.